नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। मानेवाडा चौक माडगीनगर येथील उड्डाणपुलामुळे नागरिकांना मोठी सुविधा होणार आहे। उड्डाणपुलामुळे रिंग रोड आता अधिक परिपूर्ण होईल, नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते माडगीनगर चौक व मानेवाडा चौक उड्डाणपूल बांधकामाच्या भूमिपूजन समारंभाचे उदयनगर चौक रिंग रोड येथे आयोजन करण्यात आले। यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते। गत 10 वर्षात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात महानगरात चांगले रस्ते, उड्डाणपूल निर्मितीतून जागतिक पातळीवरचा बहुमान नागपूरला दिला। चांगल्या रस्त्यांबरोबरच आरोग्य सुविधांवरही लक्ष देण्यात आले आहे। नागपुरातील सामान्य जनतेच्या आरोग्यासाठी सुमारे 600 कोटी रुपये निधी आपण दिला आहे। यातून वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक सुविधा आपण नव्याने उपलब्ध करून देत असल्याचं उपमुख्यमंत्री म्हणाले। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की गेल्या अनेक काळापासून या भागात वाहतुकीची समस्या होती। उड्डाणपुलामुळे वाहतुकीची ही समस्या सुटेल। अनेक वर्षापासून या भागातील नागरिकांची उड्डाणपुलाची मागणी होती। आता उड्डाणपुलाचे भूमिपूजन झाल्यावर लवकरच हा उड्डाणपूल पूर्णत्वास येणार आहे। या भागातील दळणवळणाची सुविधा या माध्यमातून सुकर होणार असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणालेत। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज नागपूर। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।